भारत आणि बांगलादेश यांचे संबंध नव्या बांगलादेशाच्या सरकारला चांगले करायचे आहेत, म्हणजे असे बांगलादेशाच्या एकूण नव्या वर्तनावरून दिसून येत आहे। बांगलादेशाने आपल्या नव्या सरकारच्या शपथविधीला त्यांनी आवर्जून आमंत्रण पाठवलं। त्यानंतर भारताच्या महत्त्वाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी हजेरी लावणं आणि वरील पातळीवरून भारताच्या उच्चायुक्तांशी बोलणं करून संबंध सुधारणं या मार्गावरून सध्या बांगलादेशाची वाटचाल सुरू आहे। पाकिस्तानच्या जोखडीतून भारताने तेव्हाच पूर्व पाकिस्तानी म्हणजेच आताच्या बांगलादेशाची मुक्तता केली आहे। तेव्हापासून भारताने बांगलादेशाची सदैव मदतच केली आहे। पण सव्वा वर्षापूर्वी बांगलादेशाच्या तरुणांनी शेख हसीना यांचं सरकार उलथून टाकल्यानंतर त्या देशात मोहम्मद युनूस यांनी तात्पुरते अधिकार पदावरती बसवल्या गेले होते। याच मोहम्मद युनूस यांनी भारताबरोबरचे संबंध पार बिघडून टाकले। त्यावेळच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय देणं हे भारताला क्रमप्राप्त होतं। शेख हसीना यांचे वालिद शेख मुजीबुर रहमान यांची तेव्हाच्या एका लष्करी अधिकाऱ्याने क्रूर हत्या केल्यामुळे बांगलादेशात अशांतता निर्माण झाली होती। पण या युनूस महाशयाने त्या लहानशा गोष्टीवरून भारताशी उभा दावा मांडला। ज्याप्रमाणे शेख हसीना यांच्या कार्यकाळात खलिदा जिया यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आलं होतं, अगदी तोच प्रकार युनूस सरकारने शेख हसीना यांच्या काळामध्ये अवलंबला। त्यामुळेच सरकार म्हणून जर हसीना यांची चूक होती, तर त्यापेक्षा कैक पटीनं जास्त चुका या मोहम्मद युनूस नावाच्या महाभागाने केल्या होत्या। ज्या पाकिस्ताननं बांगलादेशी जनतेवरती अनैवित अत्याचार केले, त्याबरोबरच गुप्तगू करण्याचं पापही करण्यात आलं। त्या देशातील काही पाकिस्तानवादी जात्यांध लोकांनी या गोष्टी दूर केल्या। त्या बांगलादेशाच्या हितासाठी नव्हत्याच, मात्र ही गोष्ट मोहम्मद युनूसला कधीच समजली नाही। आता खलिदा जिया यांच्या पुत्राने म्हणजेच तारिक रहमान यांनी त्या देशात पाऊल ठेवून मोठा विजय मिळवला। त्यांच्या एकूण वागण्यावरून भारत आणि बांगलादेश यांच्यामधील संबंध चांगलं करणं कोणत्याही एका पक्षाची गरज नाही, तर ती फक्त बांगलादेश राष्ट्राची गरज होती। हे वास्तव्य नव्या सरकारला समजून चुकलेलं आहे। विनाकारण शहाणपणा करून जातीयवाद प्रोत्साहन देऊन बांगलादेशाचे आंतरिक परस्पर संबंध आणि आंतरराष्ट्रीय सुरळीत संबंध करणं हे सरकारचं काम आहे। त्यामुळेच नव्यानं राष्ट्राध्यक्ष झालेले खलिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनी परिस्थितीचा अभ्यास करून भारताबरोबरचे संबंध सुरळीत करण्यासाठी पावले उचलली आहेत। त्यामुळे भारतापेक्षा बांगलादेशातच मोठा फायदा होईल, हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आणि वास्तव्य आहे। अमेरिकेची दादागिरी झुगारून दिल्यामुळे अमेरिकेनं त्या देशात सरकारला उलथवण्यासाठी नेहमीचप्रमाणे कारवाया केल्या। शेख हसीना यांच्यावरती निवडणुकीत गैरप्रकाराचे आरोप करून त्या सरकारला बदनाम केलं होतं। आताही या सरकारवरती तेच आरोप करण्यात येत आहेत। त्या जातीयवादी शक्तींना प्रोत्साहन न देता त्यांच्यापासून 4 हात दूर राहून नव्या सरकारनं जे पाऊल उचललं आहे ते अभिनंदनीय आहे। भारतातील शेख हसीना यांच्या सुटकेचा विषय बाजूला ठेवून संबंध सुधारण्यासाठीची आणि त्यांनी जे पावले उचलली आहेत त्यावरून पाकिस्तानच्या कारवाया नव्या सरकारनं थांबवल्या आहेत असं समजण्यास वाव आहे। सध्या संपूर्ण जगावरती वेगवेगळी संकट आहेत, त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी अशाच समंजसपणाची गरज आहे। सरकारच्या या धोरणामुळे बांगलादेशातील हिंदूंनाही संरक्षण मिळेल अशी आशा आपण करूया। मनोमिलन व्हायला हवे अशी भूमिका समोरून असेल तर त्याचं स्वागतच करायला हवे। या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन दोन्ही देशांना कसा फायदा होईल यासाठी पावले उचलण्याची गरज आहे।